नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। मराठे वेळोवेळी मार खायला मोकळे नाहीत। जरांगे पाटलांचा फडणवीसांना इशारा, म्हणाले पोरांवर हात पडला तर कोणत्याही टोकाला जाणार। स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा दिवाळीनंतरच बार, राज्य निवडणूक आयुक्तांची सुतोवाच, निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर होणार नसल्याची माहिती। माधुरी हत्तीनीला नंदिनी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार, राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार। देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र कर्नाटक पाणी वादात अखेर केंद्राचा हस्तक्षेप, अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा फेरविचार होणार, सीएम फडणवीसांनी दिले होते पत्र। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। काल दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी एकादशी निमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना रात्री बीड बसस्थानक येथून एकही एसटी बस सोडली जात नसल्यामुळे संतापलेल्या वारकऱ्यांनी मध्यरात्री 12 वाजता बीड बसस्थानकासमोरील रोडवर ठिय्या आंदोलन केले। यामुळे काही काळ या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती। अचानकच वारकरी रस्त्यावर येऊन बसल्याने काही काळ पोलिसांची धावपळ उडाली। शेवटी रात्री 12 नंतर बीडहून 4 बसेस पंढरपूरसाठी सोडण्यात आल्या। मात्र तत्पूर्वी बसस्थानकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वारकऱ्यांची टिंगलटवाळी केल्याचा आरोप उपस्थित वारकऱ्यांकडून करण्यात आला। बीड जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री सुरेश केंद्रे यांनी आदर्शवत शिस्तप्रिय अधिकारी म्हणून काम केले असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे सीईओ जितीन रहमान यांनी केले। जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री सुरेश गंगाधर केंद्रे यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा गुरुवार दिनांक 31 जुलै 2025 रोजी आयोजित कार्यक्रमात जितीन रहमान हे बोलत होते। ते पुढे म्हणाले की कॅफो केंद्रे हे हसतमुख, सर्वांशी मिळून मिसळून वागणारे मितभाषी आणि कार्यक्षम अधिकारी आहेत। यावेळी सुरेश केंद्रे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, जिल्हा कोषागार अधिकारी लहू गलगुंडे, शिक्षणाधिकारी प्राथमिक भगवान फुलारी, कार्यकारी अभियंता मोमीन सय्यद व विजय सपकाळे, जिल्हा पशुधन अधिकारी आर.डी. कदम, समाज कल्याण अधिकारी श्रीमती एस.एन. मेश्राम, कृषी अधिकारी सय्यद, जिल्हा जलसंधारण अधिकारी सय्यद, सेवानिवृत्त कॅफो कुटे तसेच केंद्रे यांचे चिरंजीव प्रशांत केंद्रे, डॉक्टर श्रीराम केंद्रे, सून डॉक्टर प्रियांका तसेच प्रिया केंद्रे, लेखाधिकारी संजय नागरगोजे, सहाय्यक लेखाधिकारी गोवर्धन मंदे, कुलकर्णी खरसाडे, सूर्यकांत जोगदंड आदींची उपस्थिती होती। महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 9/7/2025 रोजीच्या आदेशानुसार श्री ऋषिकेश शिंदे IPS यांचा परिवीक्षाधीन कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून अंबाजोगाई उपविभाग येथे पदस्थापना देण्यात आली आहे। तर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांची उपविभागीय पोलीस अधिकारी भूम जिल्हा धाराशिव येथे बदली झाली आहे। त्यानुसार काल दिनांक 4/8/2025 रोजी श्री ऋषिकेश शिंदे IPS यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक अंबाजोगाई पदभार स्वीकारला आहे। यावेळी कायद्याने दिलेल्या अधिकारांचा निष्पक्षपातीपणे वापर करून आमच्या पदाला योग्य न्याय देऊ आणि बीड जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या सेवेत कायम तत्पर राहू असे प्रतिपादन ऋषिकेश शिंदे IPS यांनी केले आहे। अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या PSI पल्लवी जाधव आणि त्यांच्या टीमने पुणे शहरातून एका पीडितेची सुटका करत एका आरोपीला ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे। पोलीस ठाणे शिरूर कासार येथील गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे तपासावर होता। PSI पल्लवी जाधव यांनी AHTUचा चार्ज घेतल्यावर सदर गुन्ह्याच्या मूळ फाईलचे बारकाईने अवलोकन केले आणि त्यानंतर पीडित मुलीच्या मामाकडून गुन्ह्यासंबंधाने माहिती मिळवली। सदर माहितीच्या आधारे तांत्रिक पद्धतीने कौशल्यपूर्ण तपास करून पीडित मुलगी व आरोपी यांचे लोकेशन पुणे येथे असल्याचे समजले। त्यावरून दिनांक 2/8/2025 रोजी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशावरून AHTUची टीम ही पुण्याला रवाना होऊन 2 दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर आरोपी मिळून आला असता त्याने पीडिताही गणेश नगर, आव्हाळवाडी रोड, वाघोली तालुका हवेली जिल्हा पुणे येथे असल्याचे सांगितले। तेथे जाऊन पीडितेला ताब्यात घेत त्या दोघांना सोबत घेऊन पीडित मुलगी व आरोपीला शिरूर कासार पोलिसांच्या स्वाधीन केले। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI पल्लवी जाधव, पोलीस हवालदार उषा चौरे, हेमा वाघमारे, प्रदीप येवले, अशोक शिंदे, प्रदीप वीर व योगेश निर्धार सर्व नेमणूक अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष बीड यांनी मिळून केली। पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून बीड शहर पोलिसांच्या DB पथकाने मोटारसायकल चोरास आणि जबरी चोरी करून लुटमार करणाऱ्या 2 आरोपींना पकडले। डॉक्टर दिनेश भगवान तुपे यांची अवेंजर मोटारसायकल ही सरकारी रुग्णालय बीड येथून चोरीस गेली होती, परंतु बीड शहर
पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने वेगाने कारवाई करून ज्या ठिकाणाहून गाडी चोरीस गेली त्या ठिकाणी सापळा लावून पुन्हा गाडी चोरी करण्यासाठी काल दिनांक 4 ऑगस्ट रोजी दुपारी आरोपी आला असताना त्यास जागीच पकडण्यात आले। तसेच काल गाडीची चोरी केल्याचीही त्याने कबुली दिली। त्यावरून हॉटेल स्वराज समोर लावण्यात आलेली डॉक्टर दिनेश तुपे यांची ॲव्हेंजर मोटरसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली। तर दुसऱ्या एका कारवाईत अभिलेखावरील गुन्हेगार वैभव संजय वराट राहणार ITI कॉलनी बीड याने दिनांक 2/8/2025 रोजी रात्रीच्या सुमारास बंजारा हॉटेलसमोर भैयासाहेब नागनाथ सोनकांबळे राहणार सम्राट चौक बीड याचा मोबाईल आणि 1200 रुपये नगदी जबरीने काढून घेतले। परंतु बीड शहरच्या डीबी पथकाने आरोपी वैभव वराट याला तात्काळ अटक करून त्याच्याकडून 1200 रुपयाची रक्कम जप्त केली। आरोपीस 2 दिवस PCRची मागणी करण्यात आली आहे। यातील आणखी एक आरोपी अटक करणे बाकी असून या दोन्ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहर ठाण्याचे PI शीतलकुमार बल्लाळ, API बाबा राठोड, संजय राठोड, शहनशाह सय्यद, संदीप आघाव, अमर घुगे, गहिनीनाथ बावनकर, राम पवार, सुशील उगले यांनी मिळून केली। या कारवाईबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। शेतकरी कर्जमाफी आंदोलन व शेतकऱ्यांचे होणारे विविध आंदोलने हे नौटंकी आहेत असे म्हणणाऱ्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत प्रहार जनशक्ती पक्षाने आज मंगळवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी बावनकुळे यांच्या प्रतिमेला जोडे मारून व प्रतिमा दहन करून परभणी येथे रोष व्यक्त केला। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी बावनकुळे व सरकारविरोधी प्रचंड घोषणाबाजी केली। या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, दिव्यांग आघाडी जिल्हा प्रमुख केशव जाधव, जिल्हा सचिव रामेश्वर पुरी, उपजिल्हा प्रमुख रामेश्वर जाधव, तालुका प्रमुख उद्धव गरुड, शहर प्रमुख अंकुश गिरी, ऑटो आघाडी शहर प्रमुख शंकर दामोदर, सरचिटणीस वैभव संगई, सर्कल प्रमुख सुरेश आगलावे, हेमराज गरुड, राहुल शिवभगत, रामराज कांगणे, नारायण धुमाळ, रमेश जोंधळे, गोपीनाथ जोंधळे आदींची उपस्थिती होती। युवा दर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे, परभणी। गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील माजी समाज कल्याण सभापती गीताराम डोंगरे यांचे पुतणे लक्ष्मण सीताराम डोंगरे वय 30 वर्षे यांचे दिनांक 30/7/2025 रोजी जालना येथे हार्ट अटॅक आल्यामुळे दुर्दैवी निधन झाले होते। ते जालना नगर परिषदेत नोकरीस होते। त्यांच्या पश्चात 2 मुले व पत्नी असा परिवार असून या घटनेने डोंगरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। त्यांच्या या दुःखात स्वाभिमानी शेतकरी संघटना तलवाडा हे सहभागी असून या दुःखातून डोंगरे कुटुंबाला सावरण्याची सामर्थ्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। दरम्यान सभापती गीतारामजी डोंगरे यांच्या निवासस्थानी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी भेट देऊन डोंगरे परिवाराचे सांत्वन केले। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।